असं की ठीक आहे की म्हणजे दादानी एक निर्णय घेतला होता तो आम्हाला अयोग्य वाटला आणि ज्या पद्धतीने त्या घटना झाल्या होत्या तेव्हा म्हणजे जसं आदरणीय पवार साहेबांना एका पत्रात अध्यक्षपदावरनं ज्या पद्धतीने काढलं होतं तेव्हा आम्हालाही तो धक्काच होता. पण ठीक आहे, उद्धवजी काही महाराष्ट्राच्या हितासाठीच कदाचित भेटायला गेले असतील असं आम्ही आमच्या मनाची समजूत काढली आणि आम्ही काही बोललो नाही. आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये डायलॉग हा असलाच पाहिजे या मताची मी आहे आणि हे संस्कार आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी केले. सायकल पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली आणि तुमच्या पक्षातील काही खासदार 5-6 खासदार अस्वस्थ आहेत असं त्यांनी दावा केलेला आहे. तुमची प्रतिक्रिया आहे? खरं तर रेवतीच्या लग्नासाठीच पृथ्वीराज बाबा आले होते, तेव्हाच माझी त्यांची भेट झाली. त्याच्यानंतर आमच्या कुठल्या खासदारांची त्यांची कुठली भेट झाली आणि कोण त्यांना अस्वस्थ वाटलं, कारण का मी आमच्या सगळ्या खासदार खरं तर आम्ही सगळे 8 जण एक कुटुंब म्हणून काम करतो. रोज कुठल्या ना कामानिमित्त कशानिमित्त आम्ही 8 जण अखंड एकत्रच असतो. आम्ही आमच्या फॅमिलीज काही ना काहीतरी कामं, कुणाचा प्रवास, काही ना काहीतरी चालूच असतं. त्यामुळे आम्ही 8 ॲज अ युनिट. मला तरी वाटत नाही की पृथ्वीराज बाबांना आमच्यापैकी कोणी भेटलंय, पण अर्थातच ते या राज्याचे ज्येष्ठ नेते, त्यांच्या कानावर काही गोष्ट आली असेल तर माझी नैतिक जबाबदारी आहे की मी त्यांना फोन केला पाहिजे आणि विचारलं पाहिजे की काय झालंय. आणि आमचे 6 खासदार जे एक तर आमच्या पक्षात कोणी नाराज नाही आणि आम्ही एक कुटुंब म्हणून राहतो, त्याच्यामुळे घराच्या बाहेर जाऊन एक तर कोणी नाराज नाही आणि असला तरी तो बाहेर जाऊन बोलणार. एक प्रश्न विचारतो, मी सत्तेत जात आहे. मी तुम्हाला सांगू, गेले 12 वर्ष माझा शपथविधी तुम्ही करा. म्हणजे आता माननीय मोदी साहेबांचं सरकार आल्यापासून माझ्याबद्दल चर्चा त्याला 12 वर्ष होते. त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटतं की 12 वर्ष तुम्हाला कसा काय कंटाळणे आला हा प्रश्न विचार. पण तुमची काही चर्चा होती की भाजपसोबत तुम्ही सत्तेत जाणार आहात का काही? आमच्याशी कोणी बोलत नाहीये, आम्ही कुणाशी बोलत नाही, हा विषयच नाही. म्हणजे चर्चेलाच तो विषय आमच्यात नाही. तुम्ही टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात अनेक वेळा बघते आणि मला गंमती वाटते. तुमचे जे सोर्सेस आहेत ते सोर्सेस कुठून या गोष्टी मॅन्युफॅक्चर करतात माहिती नाही, पण ठीक आहे. आदरणीय पवार साहेबांनी अनेक वर्षापूर्वी एक गोष्ट मला सांगितली होती, चांगलं किंवा वाईट आपली बातमी चालते याचा अर्थ नाणं आपलं अजून खणखणीत आहे. त्यामुळे असा मी विचार करते आणि पुढे जाते. मध्याच्या संदर्भात काही चर्चा सुरू आहे, कारण वेगवेगळे प्रश्न समोर येत आहेत. त्याचं एकदा तुम्ही बोलून टाकलं म्हणजे सोपं आहे. कुठल्या मर्जर बद्दल? एनसीपी अजितदादा पवार पक्षासोबत आणि तुमचा पक्ष याच्यामध्ये मर्जर संदर्भात काही चर्चा सुरू आहे का? माझ्यापर्यंत असली कुठलीही चर्चा कालही नव्हती, आजही नाही. दादा असताना दादा, मी आणि जयंतराव आणि त्यांच्या पक्षातले काही नेते, आज मला कुठली उणी काढायची नाही, काही जुनं मला काढायचं नाही, कारण का मी वास्तव, आय लिव्ह द मोमेंट, त्या क्षणात. मी इतिहासात रमत नाही. त्याच्यामुळे दादा होता तोपर्यंत दादाची इच्छा होती, हे वास्तव आहे. दादाला आम्ही सगळे एक व्हावं ही दादाची अतिशय मनापासून इच्छा होती. आम्ही अनेक वेळा भेटलो होतो आणि आम्ही एकत्र येणार आणि पुढे काय करायचं हे आमचं आणि दादाचं ठरलं होतं. आता दादा आज नाही, त्याच्यामुळे मला तो विषय काढायचा नाही. माझा भाऊ आता गेलाय, त्याच्यामुळे मला त्या इतिहासात रमायचं नाही. आता आम्ही आमच्या मार्गाने, ते त्यांच्या मार्गाने. पार्थ पवार आणि सुरेंद्र पवार वगळता बाकीचे नेते आहेत त्यांच्याकडचे, ते आता विलीनीकरणाला राजी झाले, पवार साहेबांच्या भेटी घेत आहेत असं सांगितलं जातंय. काय करते? आदरणीय पवार साहेबांना कोणीही भेटलेलं नाही. प्रफुल्लभाई अनेक वेळा आमच्या घरी गेले 60-50 वर्ष येत आहेत, तसे ते कधीतरी येतात, कधी लपून छपून येत नाहीत. सुनील तटकरे एकदा आले होते, पण जसे सुनील तटकरे आले तसे भुजबळ साहेबही आलेले आहेत मागे. अनेक आमदार येतात, मकरंद पाटील येतात, कारण का आमच्यामध्ये ठीक आहे त्यांनी एखादा निर्णय घेतला, पण आम्ही आमचे कौटुंबिक आणि वैयक्तिक संबंध म्हणजे रेवतीच्याही लग्नाला हे सगळेच आले होते, त्यांना आमंत्रणही होतं. भुजबळ साहेब आशीर्वाद द्यायला आले होते, मकरंद आला, किती लोक आले होते. फक्त हसन मुश्रीफ आले नव्हते, बाकी सगळेच आले होते आणि सगळ्याच पक्षाचे लोक आले होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काय 2-3 वर्षापूर्वी झालं, मी मूव्ड ऑन. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि आम्ही आमच्या घरामध्ये समाधानी आहोत आणि सुखी.
काँग्रेस एक मिनिट